2 ते 5 वर्षांच्या मुलांच्या संगोपनात पालकांकडून होणाऱ्या 10 मोठ्या चुका. प्रत्येक पालकाने हा व्हिडिओ पाहाच. तुमचं मूल हट्टी होतंय, ऐकत नाही, सतत मोबाईल मागतं. कदाचित चूक मुलाची नाही, आपल्या नकलत आपणच काही चुका करत असतो. आज आपण अशाच 10 मोठ्या चुका जाणून घेणार आहोत. 1. प्रत्येक रडण्यावर मोबाईल देणे. मुलं शांत होतात म्हणून लगेच स्क्रीन देणं. त्यामुळे त्यांचा संयम कमी होतो. भाषा, लक्ष आणि सामाजिक कौशल्यांवर परिणाम होतो. काय करावं? खेळ, गोष्ट किंवा संवादाने लक्ष वळवा. 2. सतत नको, करू नको म्हणणं दिवसभर फक्त बंदी घातल्याने मुलं विरोध करू लागतात. सकारात्मक भाषा वापरणं महत्त्वाचं. उदाहरणार्थ पळू नको ऐवजी हळू चाल. 3. तुलना करणे. पहा, तुझी बहीण किती छान करते. तुलना आत्मविश्वास कमी करते. प्रत्येक मूल वेगळं असतं. 4. रडल्यावर लगेच वस्तू विकत घेणे. हट्ट पूर्ण करण्याची सवय लागते. मुलांना वाटतं रडल्यावर सर्व मिळतं. त्याऐवजी शांतपणे कारण समजावून सांगा. 5. मुलांसमोर भांडण करणे. मुलं शब्दांपेक्षा वातावरणातून जास्त शिकतात. भीती, असुरक्षितता आणि चिडचिड वाढू शकते. 6. चांगल्या वागण्याचं कौतुक न करणे. फक्त चुका दिसतात, पण चांगल्या गोष्टींचं कौतुक केल्याने ते वर्तन पुन्हा होतं. उदाहरणार्थ, आज तू खेळणी स्वतः जागेवर ठेवलीस, खूप छान. 7. खूप जास्त सूचना देणे. हे कर, ते करू नको, तिकडे जा. मुलं गोंधळतात. एकावेळी एकच सूचना द्या. 8. मुलांना स्वतः काही करू न देणे. कपडे घालणे, खाणे, खेळणी ठेवणे सर्व काही पालकांनीच केल्यास स्वावलंबन कमी होतं. 9. सातत्य नसलेले नियम. आज हो, उद्या नाही. मुलांना काय योग्य काय अयोग्य हे समजत नाही. घरातील नियम सर्वांनी एकसारखे पाळावेत. 10. मुलांसोबत क्वालिटी टाईम न घालवणे. महागडी खेळणी नाही. मुलांना आई-बाबांचा वेळ हवा असतो. रोज 15 ते 20 मिनिटे फोन बाजूला ठेवून फक्त मुलांसोबत खेळा किंवा गप्पा मारा. परफेक्ट पालक कोणीच नसतात, पण या छोट्या चुका वेळेवर सुधारल्या तर मुलांचं भविष्य खूप सुंदर घडू शकतं. यापैकी तुम्ही नकलत कोणती चूक करत होता? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये लिहा. पॅरेंटिंग संबंधित अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ प्रत्येक आई-बाबांपर्यंत नक्की शेअर करा.